हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत। चॅनलला फटाफट सबस्क्राइब करून टाका। घेऊन आलोय तुमच्यासाठी आज गाडी नंबर 1760 या मराठी फिल्मचा रिव्ह्यू। कशी वाटली मला ही फिल्म तुमच्या बरोबर शेअर करतो। चला तर लगेच सुरू करूया। गाडी नंबर 1760। बोलू या फिल्मच्या कथेबद्दल। पैसा आणि पैशाच्या अवतीभोवती माणसाचं असणारं आयुष्य हे बेसिकली ओव्हरऑल ह्या फिल्ममधनं सांगायचा प्रयत्न मेकर्सने केलाय, डायरेक्टरने केलाय। एक पैशांनी भरलेली बॅग, जी बॅग एका पर्टिक्युलर ठिकाणी जाणार असते आणि ती तिथपर्यंत पोहोचत नाही आणि ती न पोहोचल्यामुळे ती बॅग कुठे कुठे ट्रॅव्हल करते आणि जेव्हा त्या बॅगेत 5 करोड रुपये आहेत हे कळतं, त्याच्यानंतर ज्या कोणासमोर ती बॅग जाते त्यांच्या आयुष्यात काय बदल होतो किंवा त्यांच्या वागण्यामध्ये किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये काय बदल होतो आणि त्यांच्यामध्ये कशी चुरस सुरू होते की हे जे पैसे आहेत ते कोणी घ्यायचे आणि कसे घ्यायचे आणि कसे मिळवायचे आणि कसे ते सगळे पैसे फक्त मलाच मिळतील, ह्या सगळ्यांबद्दलची एक फिल्म आहे। पार्सल घेतलं का? हा घेतला। आता नेट एक DN नगर JP रोड गाडी नंबर 1760। बोलूया या फिल्ममधल्या कलाकारांबद्दल। सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, प्रथमेश परब, प्रियदर्शिनी इंदलकर, शुभमकर तावडे, शशांक शेंडे, श्रीकांत यादव असे एवढे कलाकार आपल्याला या फिल्ममध्ये दिसतात आणि सगळ्यांनीच त्यांच्या परीने अतिशय उत्तम काम केले असं मी डेफिनेटली म्हणेन। आणि त्यातल्या त्यात सुहास जोशी यांचं जे कॅरेक्टर आहे ना, बस जरा हटके कॅरेक्टर आणि जसं मी माझ्या ट्रेलर रिव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की ओके, हे कॅरेक्टर ना एक आपल्याला मजा आणणारं, एक सरप्राईज करणारं कॅरेक्टर असणार आहे आणि एक्झॅक्टली तेच फिल्ममध्ये निघालंय। त्यांचं कॅरेक्टर खरं पाहिलं तर आपण त्यांचं कॅरेक्टर खूप जास्त एन्जॉय करतो। देवानंद, दिलीप कुमार, सुनील दत्त, पुष्कळ हे लोक आमच्या घरी सुद्धा यायचे। घरी कशाला? गावठी कोंबड्या खरेदी करायला। काय म्हातारी आहे। त्या व्यतिरिक्त म्हणायचं झालं तर प्रथमेश परबने खरंच एक वेगळ्या प्रकारचा अटेम्प्ट, एक वेगळ्या प्रकारचा रोल करून ऑनेस्टली सरप्राईज केलंय। नाहीतर तो एकाच धाटणीच्या फिल्म तशा आपण पाहिल्या तर करत असतो। आजी इकडे पडलेली दिसली, मी आजीकडे धावलो, ती बॅग इथे होती। प्रसाद खांडेकर हे कॅरेक्टर देखील आपल्या लक्षात राहतं आणि शुभमकर तावडेने साकारलेला जो भाई टाईप कॅरेक्टर आहे ते एका वेगळ्या स्वॅगने, एका वेगळ्या पद्धतीने त्याचं देखील कॅरेक्टर लक्षात राहतं। फालतू माणसांना फुटेज दाखवत नाही। काय म्हणाला जरा परत? ए छोटू, साहेबांसाठी थंड आण रे। इन टोटल सगळ्यांची कामं खूप व्यवस्थित झाली आहेत, मस्त झाली आहेत, मजा आणतात, एंटरटेन करतात, हसायला लावतात। तो आता बोलूया या फिल्मच्या लेखन दिग्दर्शनाबद्दल। फिल्मचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय योगीराज गायकवाड याने। जसं मी माझ्या अनेक रिव्ह्यूज मध्ये म्हणतो की तुमची स्टोरी किंवा तुमची कथा किती चांगली आहे याच्यावर बाकीच्या गोष्टी डिपेंड करतात। आणि मी आणखी माझ्या ट्रेलर रिव्ह्यू मध्ये हेही म्हटलं होतं की ह्या फिल्म मधली जी कथा आहे ती काही नवीन अशी कथा नाहीये। म्हणजे हा प्रकार किंवा हा फॉर्मॅट आपण पाहिलाय की एक पैसा आणि त्याच्या अवतीभोवती असणारे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स आणि त्यांच्या सगळ्यांचं इंटरेस्ट तो पैसा, हा फॉर्मॅट आपण पाहिलाय। बट तो कुठल्या पद्धतीने प्रेझेंट करायचा किंवा लिखाणात त्यात काय मजा आणायची, कॅरेक्टर कसे एकमेकांमध्ये गुंफलेले दाखवायचे, मला वाटतं हे एक चांगला रायटर करू शकतो, एक चांगलं कथानक लिहिणारा करू शकतो आणि ते योगीराजने खूप उत्तमरित्या केलंय। कारण हे कॅरेक्टर जे आहेत ना, म्हणून मला वाटतं प्रत्येक कॅरेक्टर आपल्या लक्षात राहतं। प्रत्येक कॅरेक्टरचं बिहेवियर म्हणा किंवा प्रत्येक कॅरेक्टरचं एक ग्राफ आहे, तो ग्राफ देखील आपल्या लक्षात राहतो आणि ते कॅरेक्टर कुठेही सुटत नाही आणि दॅट इज द बेस्ट पार्ट। मला वाटतं ते रायटिंग मध्ये आल्यानंतर डेफिनेटली कलाकार त्याची एनर्जी टाकून ते एका वेगळ्या लेवलवर नेतो आणि मला वाटतं तेच योगीराजने खूप उत्तम पद्धतीने केलंय। दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं ना तर ह्या फिल्मच्या स्क्रीन प्ले बद्दल स्पेशली बोलायला लागेल। कारण स्क्रीन प्ले जसं मी म्हटलं की कॉमेडी आहे, डार्क कॉमेडी आहे, प्लस त्याच्यामध्ये एक कुठेतरी थ्रिलर वाला अँगल पण येतो आणि त्यामुळे ना या फिल्मचा जो स्क्रीन प्ले आहे तो आपल्याला खरं तर खूप फिल्मशी अटॅच करून ठेवतो, धरून ठेवतो, आपणही गुंतले जातो फिल्ममध्ये। आणि मला वाटतं तेच अगेन एका उत्तम स्क्रीन प्ले रायटरचं किंवा उत्तम दिग्दर्शकाचं काम आहे। तर मला वाटतं योगीराज गायकवाड ह्या दिग्दर्शकाने ह्या दोन्ही धुरा म्हणजे लेखक म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून खूप उत्तमरित्या त्याने हे डिलिव्हर केलंय आणि त्यामुळेच ही फिल्म बाकीच्या मराठी फिल्मपेक्षा थोडी वेगळी आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट खूप जास्त एंगेजिंग अशी ही फिल्म होते। बॅग कुठे? मला काहीच माहित नाही आहे। तुमचा माणूस माझ्या गाडीत का बॅग टाकेल?
गाडीच्या मागे 1760 नंबर लावून फिरत होतास ना? ती शूटिंगची नंबर प्लेट होती. शूटिंग या फिल्मचा जर का अतिशय महत्वाचा आणखी एक ऍस्पेक्ट मला बोलायचा जर झाला ना, तो म्हणजे या फिल्मचं बॅकग्राऊंड म्युझिक. सो समीर सप्तीसकर, ज्याच्याबद्दल मी माझ्या ट्रेलर रिव्ह्यू मध्येही बोललोय की ज्याने खूप मराठी सिरियलचे जिंगल्स केलेत, काही मराठी फिल्म्स केल्यात आणि बऱ्याचशा गॅप नंतर बस ही इज बॅक विथ बँग. त्याने ह्या फिल्मचं जे बॅकग्राऊंड म्युझिक केलंय ना, ते फिल्मला खरं सांगायचं तर खूप वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. त्याचं बॅकग्राऊंड, त्याने जे बॅकग्राऊंड म्युझिक केलंय ते, आणि कुठेतरी एक रेट्रो वाईब येणारं आणि यट खूप रिफ्रेशिंग वाटणारं, प्लस जे जिथे जिथे ते थ्रिलर आणि पासेवाले सीन आहेत तिथे खूप इंटेन्स करणारं असं खूप उत्तम म्युझिक, बॅकग्राऊंड स्कोर समीर सप्तीसकर याने ह्या फिल्ममध्ये केलंय. सो आणखीन दोन महत्वाचे ऍस्पेक्ट ह्या फिल्मचे जर का आपल्याला बोलायचे झाले तर ते म्हणजे या फिल्मची सिनेमॅटोग्राफी आणि ह्या फिल्मचं जे एडिटिंग आहे ते. सो सिनेमॅटोग्राफी केलंय सिद्धार्थ मोर याने आणि एडिटिंग केलंय गुरु पाटील आणि महेश किल्लेकर याने. बस या तिघांनी ना अतिशय उत्तम त्यांचं कॉन्ट्रीब्युशन या फिल्ममध्ये दिलंय. कारण म्हणजे फिल्मचा जो स्क्रीन प्ले आहे जर का त्याला व्यवस्थित एडिट नाही केलं किंवा तो तेवढ्या उत्तम पद्धतीने एडिट नाही केला तर ऑडियन्स कुठेतरी डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो, आणि तसं होणं यासारख्या फिल्ममध्ये ना खूप घातक असू शकतं. कारण फिल्म इट्स लाईक अ पझल ऑर क्विज, त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकांना तो उत्तर शोधू लागतो त्या कॅरेक्टर्समध्ये आणि त्या सगळ्या स्टोरीमध्ये. त्यामुळे आपण त्यांना जराही डिस्ट्रॅक्ट करणं खूप डेंजरस असू शकतं. ऍट द सेम टाइम जेव्हा एक स्क्रीन प्ले एखादा डिरेक्टर जेव्हा स्वतःच्या डोक्यामध्ये ठेवतो तो एक्झिक्यूट करणं तेवढ्याच ताकदीने किंवा तेवढ्याच उत्तम पद्धतीने त्याला जस्टिफाय करणारं कलर टोन वापरणं किंवा त्याला जस्टिफाय करणारा अँगल वापरणं फॉर एक्झाम्पल, हे अतिशय उत्तम सिनेमॅटोग्राफरचं काम आहे. आणि मला वाटतं या फिल्ममध्ये सिद्धार्थ मोरने ते काम खूप उत्तमरित्या केलंय. त्यामुळेच अगेन ह्या सगळ्या डिपार्टमेंटने मिळून ह्या फिल्मला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. सो थोडक्यात सांगायचं ना तर बॉस, योगीराज गायकवाड हा आपल्यासाठी एक अशी फिल्म घेऊन आला ना जी आपल्याला एंटरटेन तर करतेच, बट ऍट द सेम टाइम एक आपल्यासमोर एक डार्क ह्युमर घेऊन येते, थ्रिलर घेऊन येते, एंटरटेनमेंट घेऊन येते, ड्रामा घेऊन येते. आणि त्यामुळेच मराठीमध्ये जर का तुम्हाला आणखीन एक जरा वेगळ्या टाईपचा एक्सपेरिमेंट बघायचा असेल तर डेफिनेटली जाऊन गाडी नंबर 1760 ही फिल्म नक्की पहा थिएटरमध्ये. मी या फिल्मला देतोय 4 स्टार्स. फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म गाडी नंबर 1760. तुम्ही ही फिल्म पाहिली नसेल तर एकदा जाऊन थिएटरमध्ये नक्की पहा, तुम्ही एंटरटेन व्हाल. जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.